त्या ठिकाणी कळाले आपली चूक, ब्रह्मदेव शरण आला होता। जगाचा मालक साडी झाला आणि द्रौपदीला साडी त्या ठिकाणी पुरवली। आणि शेवटी मायबाप आता या ठिकाणी या अश्वत्थाम्याला, या भीष्माचार्याला द्रौपदीने सांगितलं का हो, आता ज्ञानाच्या गोष्टी सांगताय आम्हाला। त्यावेळेला त्या कौरवांनी माझी साडी, माझं वस्त्र ओढलं, त्यावेळेला तुमचं कृपाचार्य सर्व असे मान भीष्माचार्य तुम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी उभे होते, डोळ्याने पाहू लागले, तेव्हा तुम्हाला या ज्ञानाच्या गोष्टी सुचल्या नाही। एका स्त्रीचं वस्त्रहरण होत आहे, सगळ्या महालामध्ये सगळे राज्य लोक बघत आहेत, त्यावेळेला तुम्ही ज्ञानाच्या गोष्टी, सत्याच्या गोष्टी तुम्हाला सुचल्या नाही, आता सुचतात। त्यावेळेला भीष्माचार्य काय म्हटले माहिती आहे का, अगं द्रौपदी, त्यावेळेला त्या कौरवाचं मी अन्न खाल्लं होतं आणि ते अन्न खाल्ल्याच्या नंतर शरीरामध्ये जेवढं रक्त होतं ते सगळं त्या कौरवांचं खाल्लेलं रक्त होतं। आणि आता जे हे बाणाच्या या शरपंजीवर पडल्यामुळं सर्व रक्त होतं, ते खाल्लेलं रक्त नायनाट झालं त्या रक्ताचा। आता याच्यामध्ये त्या कौरवाचं काही राहिलं नाही, म्हणून मला या सत्याच्या गोष्टी सुचायला लागल्या। आपण सुद्धा बघा ना, कोणाचं काही जर खाल्लं ना, हे का नाही, सरपंच केला एखादा उभा राहिला, ते पार्ट्या देतात की नाही, हा, मग आपण सरपंचाला त्याची पार्टी खरी की त्याचं काय करतो, मतदान टाकतो। दोन्ही पार्टी कोण, दोघांचेही खाता, हे का नाही, आणि दोघांचे बी एकाला मतदान देतं, म्हणजे ज्यानं पैसे जास्त दिले त्याला मतदान। कधी कुणाचं खाऊ नये बघा। जीवनात आम्हाला एकच कळतं, फक्त आणि लोकांचं खायचं। कधी आपण सुद्धा देऊन बघा, आमच्या हातातून एक रुपया सुटत नाही। महाराजाला काही द्या म्हटलं की नाही ऐका, बघा त्या ठिकाणी सर्व रक्त माझं शरीरातलं गेलेलं आहे, मी कौरवाचं खाल्लं होतं, म्हणून कुणाचं खाऊ नये बरं का, फुकटाचं। हा, इथं सेवा करा, इथं श्रवणाची सेवा करा, चटया उचलण्याची सेवा करा, झाडून काढण्याची सेवा करा। खावे अन्न त्याचे करावे कीर्तन। भगवंताचं कीर्तन करा, भजन करा, इथं अन्न खा, इथं पाप लागत नाही। ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असा आपल्याला ही मन पाठ आहे नाही का।
लोक येतात, आम्हाला मतदान करा, आम्ही पैसे देतो तुम्हाला. दान 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 करत आहे. मतदान हे दान आहे. आपण त्या बदल्यात आपण पैसे घेतो महाराज. आणि शेवटी 5 वर्ष आपल्याला बोलायला चान्स राहत नाही. त्याला जेवढे पैसे देते त्याच्या दुप्पट तिच्याकडून वसूल करून घेतो. म्हणून जीवनात विचार करून कोणतेही कार्य करायचं नाही का नाही. आणि काम केल्याच्या नंतर काही लोक विचार करतात, नाही गड्या करायला नव्हतं पाहिजे होतं. म्हणजे हे भीष्माचार्याचं चरित्र आपल्याला शिकवतं. यानं कौरवाचं खालं होतं म्हणून कौरवाकडून बोलत होता. आणि जेव्हा हे शरपंचीवर पडल्याच्या नंतर सगळं रक्त, जेवढं अन्न खालं होतं तेवढं रक्त निघून गेलं आणि आता फक्त सत्य बोलायला लागला. द्रौपदी म्हणायची त्यावेळेला तुम्हाला सुचत नव्हतं का सत्य बोलाय. आणि त्या भीष्माचार्यानं देवाची स्तुती केली आणि गतप्राण झाले भीष्माचार्य देवाच्या समोरासमोर. पुढं हे परीक्षितजी जन्माला आले आणि मोठे झाले आणि या